नमस्कार बीएलओ मित्रांनो, ट्रॅक इन एड्युटेक या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण बीएलओ ॲपमध्ये अक्षांश आणि रेखांश, लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड कसं अपडेट करायचं यासंबंधी व्हिडिओ पाहणार आहोत. त्याचबरोबर AMF फॅसिलिटीज या कशा अपडेट करायच्या ह्या देखील पाहणार आहोत. तर त्यासाठी सर्वप्रथम प्लेस्टोरवरून लेटेस्ट बीएलओ ॲपचं व्हर्जन 7.3 डाउनलोड करायचं आहे. सध्याचं जे व्हर्जन आहे ते 7.3 असं आहे. त्यानंतर आपला रजिस्टर मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. रिक्वेस्ट OTP करायचा आहे. रिक्वेस्ट OTP केल्यानंतर आलेला OTP आपल्याला या ठिकाणी भरायचा आहे. त्याला व्हेरीफाय OTP करायचा आहे. त्यानंतर आपला पार्ट नंबर सिलेक्ट करायचा आहे. सबमिट यावर क्लिक करायचं आहे. लँग्वेजच्या त्या ठिकाणी सुद्धा सबमिट करायचं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला काही डिव्हाइस कॉम्पॅटिबिलिटी रिपोर्टमध्ये काही परमिशन्स आहेत, ते आपल्याला सर्व परमिशन या ग्रीन टिक झालेल्या असल्या पाहिजेत. लोकेशनसह सर्व टिक आपल्या ग्रीन आलेल्या पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी सबमिटला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला असं काही समोर आपल्या बीएलओ ॲपचा इंटरफेस डॅशबोर्ड या ठिकाणी दिसेल. या डॅशबोर्डवरती या ठिकाणी सुरुवातीलाच फॅसिलिटीज नावाचा जो ऑप्शन आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला पोलिंग स्टेशन नेम अँड ॲड्रेस म्हणजे आपल्या मतदान केंद्राचं नाव आणि पत्ता या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. त्यानंतर खाली GPS कोऑर्डिनेट्स म्हणजे आपल्याला या ठिकाणी जे अक्षांश रेखांश आहे ते या ठिकाणावरून अपडेट करायचे आहे. त्यासाठी या ठिकाणी ही पेन्सिल किंवा कॅप्चर GPS कोऑर्डिनेट्स यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा एक मॅप ओपन होईल आणि ॲटोमॅटिकली आपल्याला तो आपण ज्या लोकेशनला आहोत म्हणजे थोडक्यात आपलं जे मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्रासमोर उभं राहून आपल्याला हे GPSचं लोकेशन तंतोतंत ॲक्युरेट क्लिक करायचं आहे. क्लिक करण्यासाठी आपण या ठिकाणी आणखी दोन्ही बोटांच्या साहाय्याने ह्या स्क्रीनला झूम इन झूम आऊट करू शकता. तर या ठिकाणी डेमो म्हणून मी या ठिकाणचा एक अक्षांश रेखांश घेणार आहे. हा डेमो म्हणून आहे. त्यानंतर या ठिकाणी हे जे लाल चिन्ह दिसतंय यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपलं लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड आपल्याला लोकेशन दाखवतं. त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी GPS कोऑर्डिनेट्स आलेले या ठिकाणी आपल्याला दिसतील आणि हे कोऑर्डिनेट्स या ठिकाणी आपले अपडेट झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला खाली पोलिंग स्टेशन्स फोटोज या ठिकाणी यापूर्वी आपण यावर काम केलेलं आहे, परंतु काही फोटो आता हे जुने आहेत. आपल्याला आता येत्या आगामी निवडणुकांसाठी लेटेस्ट फोटो या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. यापूर्वीचा एखादा फोटो अपलोड केलेला असेल तर ते नवीन फोटो आपल्याला टाकण्यासाठी त्यातला एखादा जुना फोटो आपल्याला डिलीट करावा लागेल. त्यासाठी त्या फोटोला क्लिक करा आणि डिलीट बटनावर क्लिक करा. या ठिकाणी हा पोलिंग स्टेशनचा बिल्डिंग व्ह्यू आहे. तर आपण या ठिकाणी डिलीट याला क्लिक केल्यानंतर यस डिलीट असं म्हणायचं आहे. आता या ठिकाणी ह्या फोटो दिसत आहेत. तर या ठिकाणी एक डेमो म्हणून पहा. आता या ठिकाणी अपलोड हा ऑप्शन आपल्याला ऑन दिसत आहे. या अपलोडवर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा जो लेटेस्ट फोटो जो आहे तो आपल्याला या ठिकाणावरून अपलोड करायचा आहे. अपलोडला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर गॅलरीचे ऑप्शन येतील किंवा कॅमेऱ्याचा सुद्धा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी येईल. या ठिकाणी ते आपल्याला विचारते की तुम्ही पोलीस स्टेशनसमोर आहेत का, तर यस करायचं आहे आणि आपल्याला समोरून एक फोटो कॅप्चर करायचा आहे. तर या ठिकाणी एक डेमो म्हणून मी एक फोटो या ठिकाणी घेत आहे. फोटो घेतल्यानंतर त्याला ओके करायचं आहे आणि तो फोटो या ठिकाणी ओके करून अपलोड करायचा आहे. अपलोड झाल्यानंतर आपल्याला तो फोटो या ठिकाणी आलेला दिसेल. त्यानंतर खाली जी पोलिंग स्टेशन म्हणजे AMF अश्युर्ड मिनिमम फॅसिलिटी, ज्या मिनिमम फॅसिलिटीज आपल्या याच्यावर मतदान केंद्रावर आहेत त्या आपल्याला अपडेट करायच्या आहेत. या ठिकाणी रॅम्प अवेलेबल आहे का, तो कुठल्या कंडिशनमध्ये आहे, गुड, ॲव्हरेज, पुअर. या ठिकाणी ड्रिंकिंग वॉटर, ॲडिक्वेट फर्निचर, प्रॉपर लाईटनिंग, हेल्प डेस्क, प्रॉपर सायनेज म्हणजे त्या ठिकाणी बाथरूम कुठे आहे, पाण्याचे नळ कुठं आहे किंवा मतदान केंद्र कक्ष कुठं आहे, अशा सायनेज त्या ठिकाणी केलेल्या आहेत का यासाठी अवेलेबल किंवा नॉट अवेलेबल असं आपल्याला मार्किंग करायचं आहे. या ठिकाणी टॉयलेट अवेलेबल असेल तर अवेलेबल, नॉट अवेलेबल असेल तर नॉट अवेलेबल. नॉट अवेलेबल केल्यानंतर ॲटोमॅटिक तो रेड होऊन जातो, परंतु अवेलेबल केल्यानंतर ग्रीन असतो.
आणि त्यानंतर ते गुड, ॲव्हरेज, पुअर. तर या ठिकाणी जशी तुमच्या केंद्रावर जशी सोय असेल त्या पद्धतीनं आपल्याला ते रिमार्किंग करायचं आहे. पुलिंग स्टेशन विथ परमनंट रॅम्प, रॅम्पची व्यवस्था आहे का, पुलिंग स्टेशनमध्ये पुरेसं फर्निचर आहे का, शेल्टर किंवा प्रोटेक्शन फ्रॉम सन रेन म्हणजे पुढे पडवी वगैरे आहे का, असं समोर काही फॅसिलिटीज आहेत का त्या विचारलेल्या आहेत. प्रॉपर रोड कनेक्टिव्हिटी आहे का, पोलिंग स्टेशनच्या शेजारी आजूबाजूनं नदी किंवा यासारखे काही जात आहेत का, नॅचरल ऑब्स्टॅकल्स आहेत का. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. रेंज कुठली आहे, कोणत्या कार्डची आहे, इंटरनेट फॅसिलिटी आहे का. तर या प्रकारच्या ह्या सर्व माहिती, बिल्डिंग कुठं वरच्या मजल्यावर आहे की खालच्या मजल्यावर तुमचं पोलिंग स्टेशन आहे, अशा प्रकारची सर्व माहिती, लाईटची व्यवस्था, पार्किंग अवेलेबल आहे का, त्यानंतर मेल फिमेलसाठी टॉयलेट अवेलेबल आहेत का, हे सगळं आपल्याला या ठिकाणी अपडेट करावायचं आहे. अपडेट केल्यानंतर सगळ्यात खाली अपडेटला क्लिक करायचं आहे. आपल्याला या ठिकाणी सक्सेसफुली अपडेटेड असा मेसेज येईल. त्यानंतर होम मेनूवर जायचं आहे. अशा प्रकारे आपली पोलिंग स्टेशनची लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड म्हणजे GPS कोऑर्डिनेट आपल्याला या प्रकारे अपडेट करायचे आहेत. तर याप्रमाणे आपल्याला सध्या येत्या आगामी निवडणुकांसाठी आपलं BLO ॲप संबंधी माहिती अपडेट करायची आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. काही अडचण असेल तर कमेंट करा, त्यावर आपण माहिती देण्याचा प्रयत्न करूयात. धन्यवाद.